तर तसं आता तुम्ही बघू शकता, आता आम्ही आलेलो आहे दूध प्यायला. कुणाल भाऊ तू टेस्ट करून बघतो बरं कसं लागतं काय? नाही, क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काय फरक नाही का, आधीपासून येतो म्हणून मला तो फरक आहे तो आता फक्त पैशांचा फरक आहे. पैशांचा फरक त्याच्यामध्ये हा काळ्या धावण्या पैसे नाही दूर राहिला, त्याच्यात अजून होत आहे माझं संताप. पैसे द्यायला लागल पाईकराव तुला. का बरं पण तू पैसे देऊ शकतो यार, पण मग कॉन्ट्री होईल ना आता. देवचिंग, आमचा देवचिंग नाही का. देवच भाई बोल काहीतरी. अरे दादा आता नाही देतो तुला द्यायला. असा पितोय तसा दारू बिरू पितोय रे तू. बोला काहीतरी 2 शब्द तुम्ही. माझ्याकडे एक मिनिट. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं देवचिंग, तुम्ही त्याच्या डोळ्यांकडे बघून तुम्हाला कळालंच असं नाही का हा किती मोठा चिंग आहे. काजू बदाम अभी उसको काजू बादाम चाहिए. अंधेरे में पहले ये रोशनी है हमारी. काजू तसं तर मग तुम्ही आता बघू शकता, तो आता कसं नवीन आहे म्हणून तो यायला लाजू राहिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट लाजायचा पण विषय नाही, जो विषय आहे तो म्हणजे आहे फक्त पैशांचा. म्हणजे इथं लाजा वगैरेचा काहीच विषय नाही आहे. इथं विषय आहे तो आता पैशांचा इश्यू चालू आहे की कोण किती पैसे देणार आहे, कोण किती नाही देणार आहे. आणि त्याच्यात हा देवच भाऊ असा सायलेंट बसलाय तसं की आम्ही याच्याकडनं, याला असं वाटतं आम्ही याच्याकडनं कॉन्ट्री मागणार नाही. पण मग तुझी गलत फहमी आहे नाही का? तुला पैसे द्यायलाच लागणार आहे भाऊ. अरे भाऊ फोन पण स्विच ऑफ झाला. हे भाऊ इथं दूध मागवायचं पहिले बोलायला पाहिजे नव्हतं तुम्ही. जाऊ द्या, नाही काही तर फुकटाच भेटतं जेवण तर येतो. आता तुझा कच्चा विकून तुला पैसे द्यायला लागतील नाही का? देखा ना चांद में रोशनी को, चांद में रोशनी को. मोबाईल कसं उचलून लागेल. तसं की तुम्ही बघू शकता दूध खूप छान आहे. हॅलो, मी तो म्हणतो त्याचं नवीन लग्न होतं. आता थंडीचे पण दिवस चालू आहे, तर तुम्ही इथं येऊ शकता दूध वगैरे. बरोबर आहे की नाही? तसं तर आम्ही आमच्या घरापासून 7 किलोमीटर दूर आलेलो आहे फक्त दूध प्यायसाठी. फक्त दूध प्यायसाठी. कसं आम्ही असं रात्रीचे फिरतच राहतो का बरं. आम्ही असं पण ठरवलेलं आहे की आम्हाला खुश राहायचं जिंदगी खूप जास्त. का वाटतं कोणाला? बस जिंदगीच खुश राहायचं दोस्तांनी. गम भरी तर जिंदगी आधीपासून होती, तर अजून पण आहे, पण खुश राहणे का. तसा देवस भाऊ याला आहे हा एक गर्लफ्रेंड म्हणून कधी पण ऑनलाईनच राहतो. तसं तुम्ही गर्दी बघू शकता. आता इथं खूप गर्दी आहे. रात्रीचे किती वाजले रे? रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजत आले. 12 वाजलेले. तुम्ही टाइम पण बघू शकतात. टाइम पण बघू शकता, 12 वाजत आले. 12 वाजत आलेले. तसं आम्हाला पण आता घरी जाऊन वेगळीच शिव्या पडणार आहे. तसं वाघाला सकाळ सकाळी उठून शिकारला जायला लागतं, म्हणजे तेच हमाली करायला. आणि अजून एका वाघाला तर गोळ्या घ्यायचं बाकी आहे. आता घरी गेल्या तर पहिले याला तडी बसणार आहे आणि त्याच्यानंतर चांदला. आज दिवसांरात्र चमकणारा सूरज आमचा तो पण गायब झाला. तर जाऊ द्या मग. आता काय कोणी ब्लॉगमध्ये येत नाही तर मग त्याच्यापेक्षा आम्हीच एन्जॉय घेतो. तसं तुम्ही पण एन्जॉय या. मस्त आहे. हे देवा भाई गुलाबजामुन मागवणे. देवा भाई तूच आहे. देवा भाई यार जास्त काय नाही. 10-15 रुपयाला एक गुलाबजामुन. 10-15 रुपयालाच दिवस. याला विचार नाही. हे भाई सुन ना, एक खाऊ हे देवा रबडी पण लय भारी लागते. ते नाही परवडणार. हा नाही, ती 45 रुपयाची नाही का रबडी. 45ला आहे का? याला बोललो नाही.
तसं आमच्याकडे टेन्शन नाही, तसं कुणाल भाऊकडं खूप पैसा आहे म्हणून आम्ही एवढं लोड पण घेत नाही. काय रे भाऊ, काय बोलतो तुम्हाला सांगतोय मी आपल्या मित्रांना की कुणाल भाऊकडं असं पण खूप पैसा आहे का आम्ही टेन्शन घेत नाही. पैसा आता जाता- कुठं जात नाही, दोस्तांना दोस्ती राहिली पाहिजे. बरोबर. पैसा काय, पैसा आज आहे उद्या नाही, दोस्त आज येतो उद्या नाही. उद्या नाही. तसं तू ही गोष्ट देवसला समजून दिली पाहिजे, म्हणजे कसं त्यांनी म्हणून आता आता देवच भाई आहे ना, पेमेंट करणार. जिद्दीला पेटला इंडियात पेमेंट देऊन गुलाबजाम. हो पेमेंट पण करणार. तू पेमेंट करणार आहे ना भाऊ? करू ना, जास्त नको दाखवू. का बरं लाज वाटते का ए, तुला? सूरज गुलाबजामुन खाणार आहे का? हो भाई, सुन ना. तर मित्रांनो, हा तुम्हाला पेटी वाटतो का नाही तुम्ही सांगू शकता. ए, भाई, सुन ना जरा. आपने गुलाबजामुन की क्या प्राइस है? 20 रुपये प्लेट है भाई, एक प्लेट दे. एक प्लेट में नाही होगा रे भाई. पण मी याला इथं काय विचारलं, तसं मित्रांनो हा तुम्हाला पेटी वाटतो का नाही, तसं आम्ही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. भाई आज और एक प्लेट लेंगे. ए सूरज, ये ये गुलाबजामुन आ गई इसी बात पे. तसं आता तुम्ही बघू शकता, याला म्हणतात गुलाबजामुन. आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो कसं काय लागतं. तू तर खाणार नव्हता ना माणसं. थोडं खाऊन बघतो, तुम्ही पण बघा. गरम गरम मी तुझ्यासाठी भाई, यार, एक मागवलंय चम्मच दे. दादे. म्हणजे खूपच छान आहे. मी टाकणार आहे पैसे. कुणाल भाऊ तू पण खाऊन बघ. तू तर खाणार नव्हता रे माणसं. अरे पडलं नाहीये खाणार आहे. बरं जाऊ दे. कुणाल भाऊ कसं लागतंय बघ. अरे यार काय सवय त्यांची. सो ब्युटिफुल. तो मित्रांनो, तसं आम्ही आता दूध तर पिऊन झालेलं आहे, तसं गुलाबजाम खाऊन झाल्यावर आम्ही तुम्हाला पुढची अपडेट देतो. कारण आता इथं युद्ध होणार आहे पेमेंट करण्यावरतून, तर मग आपण थोड्या वेळात नाही भेटू. रे, नाही पेमेंटचं पण दाखवू आम्ही तुम्हाला, नाही का? पेमेंटचं दाखवू, पण मग ते थोडंसं सुममध्ये हॅलो? दाखवू नाही. आता पहिले डिसाईड होईल अरे कोण पैसे येतो देणार आहे येतो कोण नाही निघाला, देणार आलो, आहे. आलो. समजू शकता तुम्ही, बरोबर आहे की नाही? तर भेटू आपण नंतर थोड्या वेळात. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता, आता आमचं दूध वगैरे पिऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी, घरून फोन येऊ राहिले नाही का, तर मग घरी जावं लागेल नाही का. घरी नाही गेलं तर तुम्हाला माहितीच आहे मग काय होणार आहे, खूप मार खाऊ. आणि त्याच्यानंतर आता चांदला नाही का राग आलेला आहे आणि तो आमच्यासोबत बोलत नाही. आणि त्यांनी नल्ल्यावानी 20 रुपये टाकून तो दुकानाच्या बाहेर पळून गेलेला आहे. आणि तिथं बिल झालं तर 112 रुपये. तसं देवस भाऊनी 60 रुपये दिलेले होते म्हणून आम्हाला काही एवढं जड गेलं नाही कुणाला मला, तर आम्हाला फक्त 60च रुपये द्यायला लागले नाही का. तर मग तसं तुम्हाला आता पुढची अपडेट देतो. आता घरी जाता जाता थोडीफार बकचोदी होणार आहे. आणि तसं चांदला मी पुढच्या वेळेस दाखवू शकतो की त्याच्या तोंडावर डाग आहे की नाही आहे. तो दिवसा कमी चमकतो, रात्रीचं जास्त चमकतो, विषय हाय. तसं आता कुणाल भाऊ थोडे बिझी नाही तर दाखवले असते मी. नाही, चला ना आलो ना. काय आले, कुठं आले. बिझी नाही कुणाल भावा. भाऊ तसे नाही का, तुमच्यासाठी ready मी इथंच आहे नाही का, मी कुठं नाही चाललोय. कुठंच नाही जाणार आहे. कुणाल भाऊ इथंच राहणार आहे. मग आता मी तुम्हाला काळा जादू दाखवणार आहे. काळा जादू, काळा जादू. काय ट्रेन तसं तर तुम्ही आता बघितलाच असाल आमचा काळा जादू. कुणाल भाऊ, काळा जादू बद्दल 2 शब्द काहीतरी बोलून टाक नाही का. काळा जादूचा मेन विषय काय माहिती का, त्याला काय वाटतं, थांब 1 मिनिट थांबा फ्रेममध्ये. ट्रेनमध्ये या. प्रेममध्ये या. तर त्याला काय वाटतं माहिती का, 4 लोक बघतील तर काय बोलतील, 4 लोकांच्या आईची घाण. सट्ट फरक पडत नाही इथं. बरोबर. 4 लोक कोण आहे ह्यांचं, ते 4 लोक आपण खुश तर आहेत, मग 4 तसं- लोकांची काही घेणदेण नाही. आमच्या वाघाला फरक कधी पडणार आहे, तर वाघाची मम्मी हा ब्लॉग बघाल आणि त्याच्यानंतर वाघाची मम्मी याला देईल ना, त्याच्यानंतर मग वाघाला फरक पडणार आहे. तर तसं आता आम्ही कारण वाघाची मम्मी आहे ना, लय खतरनाक आहे नाही का, डॉन आहे नाही का. तर तसं आता आम्ही तुम्हाला पुढची अपडेट देतो. On the त्याला spot, भेटू big shot. नंतर. बाय. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता, आता तसं आम्ही तिथून चहा वगैरे पिऊन निघलेलो आहे. आणि तेवढ्यातच येता सूरज भाऊने आम्हाला एवढं डिमोटिवेट केलेलं आहे की विचाराच्या बाहेर. तर मग देवस भाऊ, सूरज बद्दल तुम्हाला काही 2 शब्द बोलायचे आहे का? जसं की ते एकदम रॉयल माणूस आहे. एकदम रॉयल आहे. आम्हाला कामधंदे नाहीये. तसं मग कुणाल भाऊ पण काहीतरी बोलू शकतात. पण मग 1 मिनिट कुणाल भाऊ, तसं मला माहिती आहे की सूरज भाऊ ते पण बोलतो, ते आमच्या चांगल्यासाठीच बोलतं.
पण मग आम्ही सूरज भाऊला असं क्लिअर केलेलं आहे की असं काहीच नाही, आम्हाला जस्ट अशी मजा येते म्हणून आम्ही सगळं करतोय. असं आहे सूरज भाऊचं म्हणणं काय आहे, तुम्ही करिअरवर लक्ष द्या, कामधंदे बघा, स्किल शिका. मी सूरजला एकच म्हटलं, भाऊ हे बघ, स्किल शिकण्यात कामधंदे करण्यात आहे ना, जिंदगी अशी पण चालली म्हटलं. पण मित्रांनो तुम्ही सांगा, दिवसभर प्रत्येक जण काम करतो, रात्रीचा 1-1.5 तास मित्रांना देण्यात काहीच फरक नाही पडत नाही का. उद्या ते ना स्वतःसाठी चांगलं, म्हणून आशांच्या नादी लागू नका नाही का तुम्ही. हा, जे असेल तेच करा. तसं मग तुम्ही आता बघू शकता कुणाल भाऊने आपल्याला ते पण सांगितलंय, ते एकदम चांगलं सांगितलेलं आहे. तर मग दिवस भाऊ तुम्हाला कसं वाटलं कुणाल भाऊची स्पीच ऐकून? मला एकदम चांगलं वाटलं आणि मला एकच बोलायचं आहे मित्रांबद्दल, ते पण काही ना काही करू राहिले, आम्ही पण काही ना काही करू राहिलो. आमची आवड आहे म्हणून आम्ही व्हिडिओ बनवू राहिलो आणि याच्यानंतर पण व्हिडिओ बनतच राहतील आमचे. आणि 1-1.5 तास आम्ही आमच्या मित्रांना का देतोय, कारण की आमचं माइंड फ्रेश व्हायला पाहिजे, त्याच्यामुळं आम्ही सगळे व्हिडिओ बनवू राहिलो. आणि ज्याला तकलीफ असेल ते बघा या नका बघू नाही का, आम्ही आमचं काम करणारच आहे. तो इसी बात पे देवा भाई किस देते हुए मुझे मेरी जान चॉकलेट. मग तसं तुम्ही आता बघू शकतात की सगळ्यांचं बोलून झालेलं आहे आणि आपले हुसेन भाऊ पण बाहेर गेलेले ट्रक घेऊन त्यांची. तर मग ते तसं उद्या येणारच आहे. मग ते आल्यावर तर मग आमची जिंदगी अशी पण खुशच राहते आणि ते नसल्यावर पण आम्ही असं पण खुशच राहतो. तर मग देवस भाऊ लास्टचे 2 शब्द माझ्यासाठी. जीवनात फक्त हाच एक असा मित्र आहे माझा की किती पण रात्र हो या, कधी पण मी कॉल करू या, कुठं पण राहू या, कोणत्या पण अडचणीमध्ये राहू, माझ्या मदतीसाठी या कोणत्या पण घरच्या काही पण अडचणी राहू त्याच्यासाठी उभा राहतो. म्हणून हा माझा एकदम जिगरी मित्र आहे. आणि बाकीचे पण आहे, पण सगळ्यात जास्त मी यालाच मानतो आणि यालाच मानणार. आणि मी पण कष्ट करतो, मी पण कामधंदे करतो, तो पण करतो. आणि आम्ही एक दिवस एवढं पुढं पण जाऊ आणि सगळं काही करू, एवढंच बोलाल. आणि दोस्त आहे आणि दोस्तच राहील माझा. आणि जिंदगीमध्ये त्याला अडचणी हो या मला अडचणी हो, हे आम्ही एक दुसऱ्याला समजून घेऊ, बस एवढंच बोलाल. तर मग तुम्ही बघू शकता आता देवसने आता त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहे मनापासून आणि तो ते पण बोलतो. आता तुम्ही बघू शकता तसं मी इमोशनल पण झालेलं आहे, माझ्या डोळ्यातनं पाणी पण येत आहे. पण मग हे खरं सांगू तर हे धूळ गेलेली माझ्या डोळ्यामध्ये म्हणून पाणी येऊ राहिलं, तो वेगळा विषय आहे. त्याचा आता कुणाल भाऊचं तुम्ही ऐकू शकतात. काय झालं? देवस भाऊ सांगत होते, देवस भाऊला बोललेलो मी की माझ्याबद्दल 2 शब्द बोला. तर मग देवस भाऊ बोलत होते. तसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघूच शकता. कुणाल भाऊ बोला ना, सूरज भाऊ प्लीज. असं पण आमच्या ऑडियन्सला काळा तोंड दाखवायची आम्हाला थोडी पण इच्छा नाहीये आणि तुमचा पण मूड खराब होऊन जाईल, तर म्हणून आपण त्याला इग्नोर करू, ठीक आहे. तर मग तुम्ही दिवस भाईला बघू शकतात. तसं तुम्ही बघू शकतात आमची ब्राईट स्किन. हा माझा एक्स पण राहून गेलेला आहे आणि तसं याच्यात माझ्यात पण लैंगिक संबंध सोडून आमचे सगळे संबंध आहे. आणि तसा हा खूप चांगला फ्रेंड आहे माझा. पण आम्ही लहानपणीपासून पण असे सोबतच आहे. तसं फक्त नाही का कुणाल पुढे तसं फक्त नाही का आमच्या दोघांमध्ये असं काही झालेलं नाही आणि असं कधी होणार पण नाही. तसं मित्रांनो आम्ही 31 तारखेला असं पण आता बाहेर जाणारच फिरायला. तर मग ते तुम्ही बघूच शकतात. मग आम्ही वाघ आता थोडेफार पैसे साचून जाणार आहे फिरायला आणि त्याच्या स्टोऱ्या टाकून गांड जळवणार आहे मित्रांच्या. तर आता तुम्ही बघू शकतात की आमचा काळा कबूतर पण थोडा फडफड करूच बघू शकतात. त्याचं जर्किंग सोडून काहीच दिसत नाही. आणि कुणाल भाऊ बघू शकतात किती चमकू राहिले इथून. इकडे
कारण की हा दिवसा कमी चमकतो, रात्रीचा जास्त चमकतो. तर मित्रांनो, सर्दी झालेली, तर मग आता थोडी थंडी पण वाजते आणि हात पण दुखायला लागलाय. तर मग अजून कसं सवय नाही या सगळ्या गोष्टींची, तर मग पुढे जाऊन अपडेट करतो तुम्हाला काय होतं काय नाही. मित्रांनो, तसं तुम्ही बघू शकतात. आता तसं आम्ही आलोय आमच्या एरियामध्ये, तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे मोतीस्थानाची. तर काही पण तर मग आता तसं पाईकराव भाऊ 2 शब्द बोलणार आहे आपल्याला आणि मग आपण संपवू सगळं. ठीक आहे. तर माझ्या मित्रांनो, मी सांगितलेलं भेटतो, तुम्ही जे पण करताय ते चांगल्यासाठी करताय भेटतांनो. असेच खुश राहा आणि तुमच्या आठवणी जमा करीत राहा. बोललेला वाटतं 2 शब्द. अरे बोल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय हिंद. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.